नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी रॉबर्ट फ्रॉस्ट यांची कविता स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग लाईन बाय लाईन एक्सप्लेन करत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात प्रथम मी आपणास रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्याबद्दल थोडक्यात सांगतो. रॉबर्ट फ्रॉस्ट वॉज वन ऑफ अमेरिकाज मोस्ट सेलिब्रेटेड पोएट्स. रॉबर्ट फ्रॉस्ट हे अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध कवींपैकी एक होते. नोन फॉर हिज रिअलिस्टिक डिपिक्शन्स ऑफ रूरल लाईफ अँड हिज मास्टरी ऑफ अमेरिकन कलोक्युअल स्पीच. त्यांच्या कविता ग्रामीण जीवनाच्या वास्तववादी चित्रणासाठी आणि अमेरिकन बोलचालीच्या भाषेवर त्यांच्या प्रभुत्वासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या कविता सहसा निसर्ग, मानवी अनुभव आणि जीवनातील गुंतागुंतीच्या विषयांवर आधारित असतात. त्यांच्या सोप्या सुंदर शब्द चित्रण आणि तात्विक खोलीमुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. फ्रॉस्ट यांना 4 पुलित्झर पुरस्कार मिळालेले आहेत आणि अमेरिकन साहित्यात त्यांचे नाव अजरामर आहे. स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग ही कविता 1922 मध्ये लिहिली गेलेली आहे आणि 1923 मध्ये रॉबर्ट फ्रॉस्ट यांचा काव्यसंग्रह न्यू हॅम्पशायर प्रकाशित केली गेलेली आहे. वुड्स या शब्दाचा अर्थ आहे जंगल. हुज वुड्स दीज आर आय थिंक आय नो. पहिल्या कडव्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की कवी एका बर्फाळ जंगलाच्या जवळ उभा आहे. कवीला वाटते की जंगलाचा मालक कोण आहे हे त्याला माहीत आहे. हिज हाऊस इज इन द विलेज दो. जंगलाच्या मालकाचं घर एका खेड्यागावामध्ये आणि ते खेडेगाव बर्फाळ जंगलापासून दूर आहे. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. जंगलाजवळ मी उभे राहत असताना, बर्फाळ जंगलाजवळ मी उभे राहत असताना जंगलाचा मालक मला पाहणार नाही. टू वॉच इज वुड्स फिल अप विथ स्नो. बर्फाने झाकलेल्या जंगलाचं सौंदर्य पाहताना, बर्फाने झाकलेल्या जंगलाचं सौंदर्य पाहत असताना जंगलाचा मालक किंवा इतर कोणी मला पाहणार नाही किंवा माझ्यावरती लक्ष ठेवणार नाही. बर्फाळ जंगलाचे दृश्य शांत आणि सुंदर आहे. निसर्गाच्या या शांततेचा आणि सुंदरतेचा कवी या ठिकाणी आनंद घेत असताना आपल्याला दिसून येतो. आता आपण या कडव्यामध्ये कवी काय म्हणतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्वेअर. कवी प्रवास घोड्यावरती बसून करत आहे. कवीच्या घोड्याच्या मनात काय चालले असेल याचा विचार कवी करतो या ठिकाणी. घोडा कदाचित गोंधळलेला असेल किंवा अशा एकाकी जागी थांबल्याबद्दल घोड्याला विचित्र वाटत असेल. क्वेअर म्हणजे विचित्र वाटणे. टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. कारण तेथे कोणतेही फार्म हाऊस किंवा निवारा जवळ नाही. बिटवीन द वुड्स अँड फ्रोझन लेक. कवी आणि त्याचा घोडा कोठे आहे? एका अंधारलेल्या शांत जंगल आणि गोठलेल्या तलावाच्या मध्यभागी कवी आणि त्याचा घोडा आहे. द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. आणि ती संध्याकाळ कशी आहे? खूप खूप डार्केस्ट आहे, खूप अंधार आहे. त्या संध्याकाळी त्या ठिकाणी खूप अंधार आहे असे आपणास दिसून येते. आता आपण या कडव्यामध्ये कवी काय म्हणतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक. कवीचा घोडा त्याच्या गळ्यातील घंटा वाजवतो. टू आस्क ॲज इफ देअर इज सम मिस्टेक. जणू तो कवीला विचारतोय की या शांत एकाकी जागी थांबणे चूक तर नाही ना. कवीच्या घोड्याचा आवाज तेथील शांतता भंग करतो. द ओनली ऑदर साऊंड्स द स्वीप.
ऑफ इझी विंड अँड डाउनी फ्लेक. पण आजूबाजूला हळुवार वारा वाहत आहे आणि बर्फाचे हलके फुलके तुकडे पडत आहेत. त्यामुळे एक शांत पण एकटेपणाचे वातावरण निर्माण झालेले आहे आपणास दिसून येते. आता आपण कवी शेवटच्या कडव्यामध्ये काय म्हणतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. जंगल कसं आहे? जंगल सुंदर आहे, डार्क आहे, डीप आहे. डार्क म्हणजे जंगलामध्ये खूप अंधार आहे, जंगलामधली झाडी घनदाट आहे. डीप आहे म्हणजेच घनदाट अशी झाडी आहे. कवीला जंगलात राहून तेथील शांततेचा आनंद घेण्याची इच्छा आहे. तथापि बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. तथापि कवीला आठवते की त्याच्यावर जबाबदाऱ्या आणि वचने आहेत जी पूर्ण करायला हवीत. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. कवीला आणखीन एक लांबचा प्रवास करायचा आहे, त्यानंतरच तो विश्रांती घेऊ शकेल किंवा झोपू शकेल. शेवटच्या ओळींची पुनरावृत्ती कवीच्या कर्तव्याचे महत्त्व आणि विश्रांतीपूर्वी त्याला कापाव्या लागणाऱ्या अंतरावर भर देते. विश्रांतीपूर्वी कवीला कापाव्या लागणाऱ्या अंतरावर भर देते. शांततेचा एक क्षण अनुभवण्याची इच्छा आणि जबाबदारी पूर्ण करण्यासाठी पुढे जाण्याच्या गरजेतील संघर्ष दर्शवते. अशा प्रकारे मी कविता मराठीमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडले असेल तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.